आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर उद्या तुम्ही स्वतःला दोष देणार आहात. कारण आज इथे मी अशी माहिती सांगणार आहे जी सध्या कुठल्याच चॅनलवर स्पष्टपणे सांगितली जात नाही आणि जी माहिती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या पैशांशी जोडलेली आहे. म्हणूनच व्हिडिओ सुरू करण्याआधीच मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटी तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचा एक लाईक आणि एक कॉमेंट अशा हजारो शेतकऱ्यांपर्यंत ही खरी माहिती पोहोचवते. आणि आता चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्या एकच प्रश्न सर्वांच्या मनात घोळतो आहे आणि तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी जमा होणार? आज होणार की उद्या होणार की अजून थांबावा लागणार? कारण गावागावात, बाजारात, चहाच्या टपरीवर आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. पण खरी गोष्ट नेमकी काय आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. आणि याच गोंधळाचा फायदा घेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते आहे. खरं पाहिलं तर नमो शेतकरी योजना ही फक्त पैशांची योजना नाही, तर ती शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाशी जोडलेली योजना आहे. कारण जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, पीक हातातून जातं, कष्टाचं उत्पन्न शून्यावर येतं, तेव्हा सरकारकडून मिळणारा हा निधी शेतकऱ्यांना मानसिक आधार देतो की सरकार अजूनही आपल्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणूनच या हप्त्याबाबतची प्रत्येक अपडेट शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरते. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी अक्षरशः कहर अनुभवला आहे. अतिवृष्टी, पूर परिस्थिती, पिकांचं नुकसान, घरांची पडझड, जनावरांचं नुकसान आणि काही ठिकाणी तर जीवितहानीसुद्धा झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी प्रत्येक मदत ही मोठी असते. जरी ती रक्कम ऐकायला लहान वाटत असली तरी प्रत्यक्षात ती आशेचा किरण ठरते. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पण निधी मंजूर होणं आणि निधी थेट खात्यावर जमा होणं यामध्ये नेमका काय फरक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण याच ठिकाणी सगळ्यात जास्त गैरसमज पसरवले जातात. आज अनेक व्हिडिओंमध्ये असं सांगितलं जातं की पैसे आजच जमा होणार आहेत, उद्याच जमा होणार आहेत. पण प्रत्यक्षात प्रशासनाची प्रक्रिया ही थोडी वेगळी असते. कारण सरकारला आधी पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करावी लागते. त्यानंतर निधीचं टप्प्याटप्प्याने वितरण केलं जातं आणि याच प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांना उशीर झाल्यासारखा वाटतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी काही अटी लागू करण्यात आलेले आहेत. कारण याआधी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे प्रकार समोर आले होते. एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींनी लाभ घेतलेला होता. काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे सरकारने यावेळी अधिक काटेकोर पडताळणी सुरू केली आहे. ही पडताळणी म्हणजे फक्त ऑनलाईन प्रक्रिया नाही, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन तपासणी केली जाते आहे. जमीन खरंच त्या शेतकऱ्याच्या नावावर आहे का, लाभ घेणारी व्यक्ती प्रत्यक्षात शेती करत आहे का आणि कुटुंबातील नियम पाळले गेले आहेत का याची खात्री केली जात आहे. आणि म्हणूनच या हप्त्याला थोडा वेळ लागत असल्याचं स्पष्ट दिसून येतं. याच दरम्यान सोशल मीडियावर KYC बाबत प्रचंड गोंधळ पसरवला जातो आहे. पुन्हा पुन्हा KYC करा, नाहीतर पैसे थांबतील, असं भीतीचं वातावरण तयार केलं जातं. पण प्रत्यक्षात जर तुमचं बँक खातं आधारशी लिंक असेल, मोबाईल नंबर योग्यरित्या जोडलेला असेल आणि आधीची KYC पूर्ण असेल तर वारंवार KYC करण्याची गरज नसते. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता सरकारने असं स्पष्ट केलं आहे की यावेळी हप्त्याचं वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कारण तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर आहे आणि सरकारचा उद्देश आधी त्या भागांना दिलासा देण्याचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या हप्त्याचं वितरण सगळ्या शेतकऱ्यांना एकाच वेळी होईलच असं नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आधी पैसे जमा होतील तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. आणि याच कारणामुळे तुलना करून गैरसमज करून घेऊ नका. कारण प्रत्येक शेतकऱ्याची केस वेगळी असते. या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवून घाईघाईने निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकतं. आणि म्हणूनच फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अशा व्हिडिओंमधून मिळणारी माहिती नीट समजून घ्यावी. हा व्हिडिओ पुढे अजून खूप महत्त्वाच्या टप्प्यावर जाणार आहे. कारण पुढच्या भागामध्ये आपण नेमकं कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते अपात्र ठरू शकतात आणि पुढील हप्त्याचा नेमका कालावधी काय असू शकतो यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आणि पुढचा भाग नक्की पाहणं खूप महत्त्वाचं आहे.
आता आपण या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर येतो आहोत, कारण इथून पुढे मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे ज्यावरून तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही आणि तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता किती आहे. कारण फक्त तारीख जाणून घेणं पुरेसं नसतं, तर पात्रतेची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणं तितकंच गरजेचं असतं. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून यावेळी एक स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि ती म्हणजे एका कुटुंबाला एकच लाभ. याचा अर्थ पती आणि पत्नी दोघांपैकी फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि ज्या ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त नावे सापडली आहेत त्या प्रकरणांमध्ये तात्पुरती होल्ड प्रक्रिया लावण्यात आलेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की आपलं नाव कापलं गेलं की काय. पण इथे घाबरण्याचं कारण नाही, कारण ही प्रक्रिया कायमस्वरूपी नाही तर पडताळणी पूर्ण होईपर्यंतची तात्पुरती व्यवस्था आहे आणि जिथे कागदपत्रे योग्य आढळतील तिथे पुढील टप्प्यात हप्ता जमा होण्याची शक्यता कायम राहते. आता सरकारने जे स्पष्ट केलं आहे ते म्हणजे यावेळी सगळ्या शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे देणं शक्य नाही, कारण लाभार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि म्हणूनच निधीचं वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे त्या जिल्ह्यांना सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्राधान्य यादीमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जिथे शेतीचं नुकसान जास्त प्रमाणात झालं, जिथे पिकं वाहून गेली आणि जिथे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाली आहे, कारण सरकारचा उद्देश आधी तिथल्या शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्याचा आहे. आता एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला असला तरी तो निधी लगेच खात्यावर येईलच असं नाही, कारण आधी प्रशासन स्तरावर फायलिंगची प्रक्रिया, याद्यांची अंतिम छाननी आणि बँकिंग सिस्टीमशी समन्वय या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात आणि यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक अपप्रचार सुरू असतात. आज पैसे येतील, उद्या येतील, परवा येतील, पण अशा बातम्यांवर विश्वास ठेवणं हे स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं असतं, कारण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा शेतकरी अधिक निराश होतो आणि म्हणूनच फक्त अधिकृत निर्णय आणि प्रशासनाकडून येणाऱ्या संकेतांवरच विश्वास ठेवणं शहाणपणाचं ठरतं. KYCच्या बाबतीत पुन्हा एकदा स्पष्ट करतो, जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असेल, मोबाईल नंबर योग्यरित्या लिंक असेल आणि आधीची KYC पूर्ण असेल तर वेगळ्या पद्धतीने काहीही करण्याची गरज नाही, कारण वारंवार KYC केल्यामुळं पैसे लवकर येतील असा काहीही नियम नाही. आता अनेक शेतकरी असा प्रश्न विचारतात की जर आपलं नाव यादीत नसेल तर काय करायचं? तर अशावेळी घाबरून जाण्याऐवजी स्थानिक पातळीवर माहिती घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं. ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी कार्यालयामध्ये जाऊन योग्य माहिती घेतली तर अनेक वेळा अडचणी सुटतात, कारण बऱ्याच प्रकरणांमध्ये नाव कापलेलं नसतं तर फक्त पडताळणीसाठी थांबवलेलं असतं. या सगळ्या प्रक्रियेत सरकारचा एक उद्देश स्पष्ट दिसतो आणि तो म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांपर्यंतच निधी पोहोचवणं. जे लोक चुकीच्या मार्गाने लाभ घेत होते त्यांना वगळणं आणि जे खरंच शेतीवर अवलंबून आहेत त्यांना दिलासा देणं. आणि ही प्रक्रिया थोडी कठोर वाटली तरी तिचा परिणाम दीर्घकाळात सकारात्मक ठरणार आहे. आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे येत आहोत आणि इथे एक भावनिक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे. पावसावर, निसर्गावर आणि सरकारच्या निर्णयांवर अवलंबून असलेला हा घटक अनेक वेळा दुर्लक्षित राहतो. पण अशा योजना जेव्हा वेळेवर आणि योग्य पद्धतीने पोहोचतात तेव्हा त्या फक्त आर्थिक मदत राहत नाहीत, तर त्या शेतकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात. आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती रकमेचा आहे यापेक्षा तो कधी येतो आणि कोणाला येतो हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण योग्य वेळी मिळालेली मदत ही संकटात सापडलेल्या कुटुंबाला सावरण्याची संधी देते. आणि म्हणूनच या योजनेकडे फक्त आकड्यांच्या नजरेने न पाहता तिच्या परिणामांच्या नजरेनं पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला आता पूर्ण चित्र स्पष्ट झालं असेल. कुठलीही अफवा, कुठलाही गैरसमज किंवा कुठलाही संभ्रम तुमच्या मनात राहिलेला नसेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वेगळा कोणताही व्हिडिओ शोधण्याची गरज भासणार नाही, कारण सगळी माहिती एका ठिकाणी एकाच फ्लोमध्ये तुम्हाला मिळालेली आहे. शेवटी एवढंच सांगतो, संयम ठेवा, योग्य माहितीवर विश्वास ठेवा आणि अशा खऱ्या अपडेट्ससाठी या चॅनलशी जोडलेले राहा, कारण इथे तुम्हाला फक्त बातम्या नाही तर त्यामागची सत्य परिस्थिती समजावून सांगितली जाते. आणि म्हणूनच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा प्रतिसादच आम्हाला असेच व्हिडिओ आणण्यासाठी प्रेरणा देतो.